जंगलात सगळ्यात जास्त जुळत प्रमाण किती जास्त बघा. आता माझ्या अंगावरती एक होता, दाखवतो थांबा, दाखवतो. सगळ्यात डेंजर वस्तू दिसल्या बघा, सगळ्यात डेंजर वस्तू तुम्हाला दाखवतो बघा. आम्ही जेव्हा या लोकेशनला पोहोचत होतो ना, तेव्हा आम्ही खेकडं पकडलेत. खेकडं जिंदगीत पहिल्यांदा लांबवर सुटल्या. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आपण निघालेलो आहे भर पावसामध्ये MSCB चं काम करायला. तर मुकदम आपल्या सोबत आहे, भाव आपल्या सोबत आहे, मध्ये मला घेतलाय. आता माणसं घ्यायला लागलोय आपण. येते का नाही बोल, माणसं यायला लागली ती. माणसांना घेऊन आपल्याला जायचंय. कुठं जायचंय? कुठं? मरडला. तर आता आपण आलोय पाटणच्या MSCB च्या ऑफिसला. आपल्याला हो ट्रान्सफॉर्मर भरायचा आहे. तुमचा डबा उचला घेते नंतर परत ठेवा. डबावर घ्या परिवार. चला बरूया. मजा नहीं आ रहा है. आता पूल बिल बांधून झाले. भाऊ अरे ब्लॉगिंग करायची रे, काहीतरी एडताळे करत बसायचं. काय हे काय भरले रे आपण? ट्रान्सफॉर्मर भरलाय. 2 पोल भरले ती. काय मग बुवा कुठे जेवला का? नाही का भाऊचं लगीन महिना झालंय. 35 वर्षाचा खोंड झालाय. ए बाबा 19 साहित्य 19 आहे. 22 असेल 24 आहे. राऊंड फिगर 25 करून टाकूया आपण. अरे कहना क्या चाहते हो? 25 वर्षाचा खोंड झालाय. जर तुमच्या नजरात लुळी, पांगडी, शिमडी, लंगडी, बिंगडी, काय पोरगी बिरगी जर असली कुठली पण असू दे चालते, आपल्याला काही टेन्शन नाही. काळी असली तरी चालेल, चकण्या अशी जरी बघणार असली तरी पण चालेल, तोंड असं वाकड असलं का नाही तरी पण चालत्या. काही टेन्शन नाही, फक्त जिती पाहिजे. जिवंत पोरगी पाहिजे फक्त. भावला चालत्या, करून टाकूया आपण. असली तर नंबर टाकतो मी डायरेक्ट खाली, कॉल करा. दुसऱ्या मिनिटात लगीन करूया. पोरगीकडनं काय अपेक्षा काय? हा काहीच नाही. ए पाहिजे काय आम्हाला फॉर्च्युनर पाहिजे. हा क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा. टायर पण देऊ नका, काहीच नाही अपेक्षा. जिवंत पोरगी पाहिजे फक्त, बस. भाऊचं ठरलंय. हे पडले डबल पडले. बघा इथं दरड कोसळून आलेलं. दरड पूर्ण रस्ता आता बंद आहे बघा. पूर्ण दरड कोसळल्या. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. एवढ्या अशा अवघड जागेतनं काम करायला निघालोय. जिवंत घरी गेलो तर बरं. आता आपल्या लोकेशनला पोहोचलेलं आहे. आणि इथनं लाईन पुढे गेल्याच्या वरती गाव चालू होत नाही. एक वाचतले ना आपली ह्याचं काम करायचं आपल्याला. आता मी कॉस्ट्युम चेंज करतो माझा, जरा कपडे चेंज करतो कपडे. तर आता कॉस्ट्युम वगैरे आपण एकदम खटमध्ये चेंज केलेला आहे. आणि बघा ह्या वायर आहेत त्या काय तिथनं तुटलेले आहे, आणि या इकडे गेल्या तर तिकडून तुटलेले. आता ही वायर तिकडे नेऊन जॉईंट करायचे. तर तुम्हाला इथला व्ह्यू मी दाखवतो. बघा काही व्ह्यू मस्त घाट आहे. घाटावरून वरती धुका आलेला आहे. थंडीचा पाऊस पडत आहे बघा. छोटा हलका हलकासा पाऊस पडत आहे. आणि त्या पावसामध्ये आम्हाला फणस दिसलेलं आहे बघा. कसा आहे फणस. नियोजन चाललंय जाताना एखाद्या तोडावा, पण बघू वेळ भेटला तर. झाडावर तर काय कोण काय चढणार नाही. फणस लय दिसते तुम्हाला झाडावरती.
आहेत. मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही फणस खाल्ला होता. या ब्लॉग मध्ये पण खाईन, म्हणजे ह्यावेळी पण खाईन. त्याच्यानंतर मी आत्ता कामावरती आलोय. बरोबर आहे का नाही भाऊ? बरोबर. काय बुवा, काय विषय? चुले काढ नुसतं आता पोटूच काढ आमचं. बाकी काय करतो? तर सुपरवायझर काय म्हणताय? जेवाय चाललंय आता खाताय का? खाणार की या या. मी लगा बरं अलीकडनं लंच टाइम आहे, नाश्ता टाइम आहे, नाश्ता टाइम. ए हाली आणि त्याला उचलून टाकला पाहिजे. तर आता इथलं नियोजन जरासं चेंज झालंय. आता पुढचा दुसरा प्लॅन बी. आता प्लॅन ए आपलं काही सक्सेस झालेला नाही. प्लॅन बी सक्सेस होईल. 90% चान्सेस आहेत. चला बघूया. एक एक वायर आपण काढलेली आहे, म्हणजे 90% काम जे होतं बघा हे. बघा, ही एक वायर आपण सोडवलेली. आता 1% काम झालेलं आहे माझ्या तर. हो. काढल्या वायर. प्लॅन बी सक्सेसफुल झालेला आहे. हे बघा, पण दोन्ही वायरा त्या ह्याच्यातनं काढलेल्या आहेत त्या. आणि तो जो ढापा तुटलेला, म्हणजे कळकेचा जो होता, कळक होता निम्मा तुटलेला, तो सुद्धा आपण काढलेला आहे. आता ही दुसरी वायर जी आहे ती तुटलेली आहे, तिथनं मधूनच तुटलेली आहे. तर आता ते आपल्याला बसवायचे. तर ते आता बसूया आपण. बघा, त्याच्या आतमध्ये जायचं, बसूया आता आपण ती वायर. आता काय मागच्या अडचणीत आपल्याला जायचं. तर इकडे जायला मला एकाच गोष्टीची भीती वाटते हा. तर ह्या जंगलात सगळ्यात जास्त जळ आहेत ह्या एरियामध्ये. म्हणजे इकडं ह्या भागामध्ये ना त्याला कानिक म्हणते ती. आणि आपल्या ह्याच्यामध्ये त्याला जळू म्हणते ती. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे जळू म्हणजे काय. इकडं कानिक म्हणते ती. बरोबर का नाही? त्या बुवा नाही. तर त्या त्या जळूची कानिकची सगळ्यात जास्त मला भीती वाटते. आणि ह्या एरियामध्ये ना ते अति प्रमाणात आहे. अति म्हणजे अति प्रमाणात आहे. आणि बघा, आता असं अडचणीतून जायचंय. बोल की. तर एकदा जर चिटाकला ना तो, तर कळत पण नाही की चिटाकलेलं. पूर्ण असं रक्त पितो. जर मला दिसला कोणाला जरी ते चिटाकला, तर मी दाखवीन तुम्हाला किती भयंकर असतो ते. तर तुमच्याकडं त्याला काय कुठल्या नावानं सांगतात ते मला कमेंट मध्ये सांगा. जिंदगीत पहिल्यांदा डांबावर सोडल्या फाटून हातात आल्या. लाईफ मध्ये पहिल्यांदा डांबावरती सोडली, पहिल्यांदा अनुभव घेण्यासाठी. हा. आणले मला वरती. बघू जरा, थांबा जरा. लाईफ मधला पहिला डांबावरचा अनुभव नंबर होता. काम एकदम पद्धतशीर झालेलं आहे सगळं ओके मध्ये. आता जरा जरा पाऊस पण यायला लागलाय. तर आता बघू आता पुढचं नियोजन काय. कारण की बघा, हे 2 खांब आहेत ना, बघा हे 2, हे बसवायला दुसरीकडे जायचं आहे अजून. बघू आता तिकडे जायला जमतंय की नाही, का आता जेवायची ब्रेक होती. बघू चला. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire. तर सध्या आता आपण इकडे जेवायला मस्तपैकी जेवतो सुपरवायझरच्या सोबत. आणि मग पुढचं काम चालू करतो. पाऊस पडायला लागलाय, पावसात काम चालू करायचं आहे आपल्याला. चला जाऊया. तर जसं की तुम्हाला मी मगाशी बोललो होतो की इकडं जळूचं
प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि मला आत्ताच कळलंय की ह्याला अजून एक शब्द म्हटला जातं, कंटा. तर मला दिसला या, तुम्हाला मी दाखवतो. हा, बसा उभा राहिला बघा. तो एकदा अंगाला शिटकला का नाही बघा. ह्याला आपण लांबच सोडूया, कारण की आपल्याला इकडे काम करायचे आणि ह्याची रिस्क सगळ्यात जास्त असते. त्याच्यामुळं मला नकोय हा. तर आता आमचं जेवण वगैरे एकदम टच मध्ये झालेलं आहे. आणि जेवण करून म्हणजे आम्ही जेव्हा या लोकेशनला पोहोचत होतो ना, तेव्हा आम्ही खेकडं पकडलेत. खेकडं, लाल प्रकारचं खेकडं रानातलं, त्याला इकडं मुठ्या म्हटलं जातं. मुठ्या 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 म्हटलं जातं. तर ती खेकडं दाखवतो तुम्हाला मी. बघा, लाल प्रकारचं खेकडं. ए ए ए, आला आला आला. धरकी गाण्या थांब 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 थांब. बघा, मुठ्या. दिस इज मुठ्या. इकडे 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 आला इकडे आला इकडे पडला 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 पडला. हा बघा, लाल प्रकारचा खेकडा आहे. लाल आहे हा, पूर्ण पूर्ण लाल आहे. ह्यो धर, ह्यो धर. हा. यार इतकी का नाही हो? खा. जीप धरील माझं. हा, 4 पकडले, 4 दिसते खरं. हा, 4 आहेत. ए वरती येतील. 4 पकडले, 4. आता मस्त घरी घेऊन जाणार आहे याला. घरी नाही, इथंच कुठेतरी भाजणार आणि ते मी मस्त तुम्हाला खाणार दाखवतो आहे. म्हणून. ते पण दाखवतो तुम्हाला. हो, सुट्टी नसती. तुझं प्रमाण किती जास्त आहे बघा. आता माझ्या अंगावरती एक होता. दाखवतो, थांबा दाखवतो. इथे एक आहे, इथे एक आहे, 2 4 3 5 6 एवढं एवढं बघा. बघा ते तिथे एक आहे. बघा ते तिथे एक आहे. बघा ते तिथे एक आहे. बघा इथे एक आहे. बघा ह्यो इथे एक आहे. इथे एक आहे. बघा ह्यो इकडे एक आहे. आपल्या वासावरती देते, वासावरती. अरे बडे खतरनाक लोक आहे. सगळ्यात डेंजर जागा आहे. तिथं आपल्याला कुठलीच रिस्क घ्यायची नाही. अंगाला पहिल्यांदा चेक केलं पाहिजे कुठं चढलाय का. बेकार कंडिशन आहे. आता आपण दुसऱ्या लोकेशनला पोहोचलोय आणि तिथे विषय काय झालाय माहितीये का, तुम्हाला मी दाखवतो विषय काय झालाय. बघा, तो तुम्हाला पत्रा दिसतोय का, एकदम सुंदर सुंदर पत्रा आहे, 1 नंबर कर दिसतंय. काय होतं काय नाही होत. थोडं थांबा, थोडं थांबा, तुम्हाला विषय काय झालाय ते दाखवतो. हो, सुंदर पत्रा, त्याच्या पुढची बाजू फ्रंट साइड ती उडून आलेली आहे. बघा इकडे एवढा भयंकर पाऊस पडलेला आहे इकडं. आणि हे इकडं उडून आल्यामुळं अशा ज्या वायरी आहेत ना, ह्या वायरी, त्या वायरींवरती तो पत्रा पडलेला आहे. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तो पत्रा उचलायचा आहे. ह्या सगळ्या वायरी आहेत ना, बघा, त्या मोकळ्या करायच्या. पावसामुळे किती नुकसान झालंय तुम्ही बघू शकता. हा बघा, बघा, ह्याच्या पुढची साईड ती उडून आलेली. एवढी बेकार परिस्थिती आहे इथं. तर आता आपण त्यातनं वायरी वगैरे एकदम वरती काढलेल्या आहेत. आमचं सुपरवायझर आहे. काय सर, जेवला काय? लय मारीन. पगार बढ़ाओ, पगार बढ़ाओ तुम. इतना पैसा में घर नहीं चलता, साला ईमान कैसे चले हैं? पोल पडलाय. पोल आता आपल्याला अवतार बघा मोठा. आंबाला रस्सी बांधून गाडीला बांधला. तेव्हा ह्यो पोल आम्ही सरळ केले. आता इकडच्या ज्या वायरी होत्या बघा, त्या सगळ्या आता इथं कनेक्शन करायचं. तिकडचं स्टेनिंग घ्यायचं. सगळ्यात डेंजर वस्तू दिसल्या बघा, सगळ्यात डेंजर वस्तू तुम्हाला दाखवतो बघा. हिरवा यार हिरवा आहे. हा,
बघा हिरवा विंचू हिरवा बघा काठी. मारून टाक त्याला बाळ्या. नको नको नको. नाही मारून टाक त्याला बाळ्या. तर एवढ्या रिस्की ठिकाणी आम्हाला सर्वाइव्ह करावं लागतं. एवढे रिस्की ठिकाणी इथं थांबून आम्हाला काम करावं लागतं. मैं क्या करूं फिर जॉब छोड़ दूं? बघा, अशा जंगलातनं फक्त जपली होती. MSCB वाले आम्हाला काही सकट देत नाही. ते जे सरकारी असते परमनंट वाले असतात ते आम्हाला काही सकट सेफ्टी वगैरे देत नाहीत की बाबा तुम्ही शूज घाला, असं करा तसं करा, काही सकट देत नाही. अशा ठिकाणी आम्हाला करावं लागतं. का आता हे म्हातारं एकटं चढले वरती, तर मी ह्याच्यापाशी थांबतो इथं. एवढ्या वेळात किती दुःख झालं बघा इथं. हो माग बघा काहीच दिसत नाही, काहीच. लगेच दुःख आले. माझ्या मते आता हे शेवटचं काम असेल इथलं. त्याच्यानंतर ना अजून एक डाम वगैरे लावायची ती. आता वाजले ते 4. बघू आता मुकदमच्या याच्यावरती 5-5:30 वाजेपर्यंत काम असते आपलं. अजून 1-1.5 तास तर काम राहिलेलं आहे. आता इथलं काम व्हायला अजून एक मला माझ्या मते एक अर्धा-पाऊण तास जाईल अजून. इथलं झालं की आणखीन परत पुढे जायचं. आपल्याकडे घरामध्ये जे मच्छर चावतात ना त्यांची साईज केवढी असती तुम्हाला माहितच असेल. पण आता इथं या जंगलामध्ये आम्हाला मच्छर चावते ती. त्यांची साईज केवढी आहे ना ही तुम्हाला दाखवतो मी. हे बघा. एवढा मोठा आहे. तर याला रानटी मच्छर म्हणतात. रानटी मच्छर बघा. बघा ह्यो जिवंत जिवंत झाला बघा बघा. जिवंत झाला. आता त्याला मी मारलेला लगेच जिवंत झाला येऊन. मरतच नाही लवकर येऊ. रानटी मच्छर मध्ये केवढा मोठा आहे बघा. अशा पद्धतीने आपली काम वगैरे एकदम खट मध्ये झालेलं आहे. कपडे पण चेंज केले ते लय गार लागते बेकार. आता एका सरळ रेषेत एका आम्ही जाणार आहे घरी आमच्या. तर चला पाटण मध्ये जाऊया आणि तिथं आपल्याला पोल खाली करायचा आहे बघा. तो पोल खाली करूया आणि ट्रान्सफॉर्मर आज काय लावायचं झालेलं नाही. आता हे उद्या लावतील. आपण काय येत नाही उद्या. आपण आपल्या कामावर जाणार आहे. पाटण मध्ये जाऊया चला. तर अशा पद्धतीने आपण पद्धतशीर मारून घेतलेले म्हणजेच आपण पद्धतशीर काम केलेलं आहे. 15 गावांची लाईट चालू करून दिलेली आहे. हा लाईट चालू करून दिल्या. काम पावसात केलेलं आहे आणि तुम्ही बघितलंय की आपण दिवसभर काय काय कुठल्या गोष्टींना सामोरे गेलोय, काय काय बघितलंय, किती संकट असतात MSCBचं, किती संघर्ष असतो MSCBचं काम करताना. आणि पावसाळ्यात तर किती संघर्ष असतो हे सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. आणि उन्हाळ्यात किती संघर्ष असतो हे तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये सुद्धा बघितला. तर व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा, फॉलो पण करा. आणि फॉलो पण करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. फिर से मिलेंगे. फिर से मिलेंगे उसी अंदाज में. बाय बाय. जय महाराष्ट्र.